नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण रिकार्डो यांचे आर्थिक विकासाविषयीचे जे काही सिद्धांत आहेत, काही विचार आहेत, या विचारांबद्दल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, रिकार्डो यांचा आर्थिक विचाराचा सिद्धांत आपण प्रस्तावना, भांडवल संचयाची प्रक्रिया, स्थितिक अवस्था कशी निर्माण होते, भांडवल संचयाचे घटक कोणते कोणते आहेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अवस्था निर्माण होतात या अवस्थेबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, डेव्हिड रिकार्डो यांनी आपले आर्थिक विचार हे प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथामध्ये 1817 साली मांडले. त्यांनी जे आर्थिक सिद्धांत मांडले या सिद्धांना वाटपाचा सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते, कारण यामध्ये त्यांनी भूमी, श्रम, भांडवल यांना मोबदले कसे मिळतात किंवा खंडविषयक विचार जे आहेत, या खंडविषयक विचारामध्ये खंडाचे आधिक्य कशाप्रमाणे निर्माण होते याबद्दल माहिती मांडलेली दिसून येते. यामध्ये सर्वात प्रथम आपण प्रस्तावनेमध्ये रिकार्डो यांनी ज्या मूलभूत संकल्पना मांडल्या आहेत या संकल्पनेबद्दल थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, रिकार्डो यांनी विकासाचे काही घटक मांडले आहेत. त्याला त्यांनी एजंट्स ऑफ ग्रोथ, आर्थिक वृद्धीचे घटक असे संबोधले आहे. आर्थिक वृद्धीच्या घटकामध्ये त्यांनी सर्वसामान्यपणे 3 घटक मांडलेले दिसून येतात. एक म्हणजे भूमिपती, दुसरा भांडवलदार आणि तिसरा मजूर. यापासून समाज बनत असतो. अर्थव्यवस्था म्हणजे मोठ्या प्रमाणातील जमीन होय. याचा पुरवठा स्थिर असतो. अन्नधान्याचे उत्पादन या जमिनीच्या आधारे केले जाते. खंड, नफा, मजुरी यांचे विभाजन करताना ॲडम स्मिथ यांनी मोलाचे विचार मांडलेले दिसून येतात. खंड म्हणजे सरासरी व सीमांत उत्पादनातील फरक होय. वेतन किंवा मंजुरी म्हणजे वेतन निधी भागिले एकूण मजुरांची संख्या या आधारे मजुरीची संख्या ठरते. आणि नफा हा खंड आणि वेतन जाऊन शिल्लक राहतो तो नफा असतो. हा भांडवलदार वर्गास मिळतो. व्याज आहे याचा विचार वेगळा केला नाही. त्याचा समावेश त्यांनी नफ्यामध्येच केलेला दिसून येतो. दुसरा जो घटक आहे तो आहे भांडवल संचयाची प्रक्रिया. रिकार्डो यांच्या मते भांडवल संचय हा नफ्यातून होतो. जर नफा वाढला तर बचती वाढतील व यातून भांडवल संचयाची निर्मिती वाढेल, भांडवल संचय वाढेल. या दोन्ही गोष्टीवरती भांडवल संचय हा अवलंबून असतो. तो म्हणजे बचतीची क्षमता आणि बचत करण्याची इच्छा. यातील बचत करण्याची इच्छा हा घटक फारसा महत्वाचा नाही, तर बचत करण्याची क्षमता हा घटक अतिशय महत्वाचा आहे. हाच घटक भांडवल संचयाची निर्धारण करतो. बचतीची क्षमता भांडवलदार व जमीनदारावरती अवलंबून असतात. म्हणजे भांडवलदार आणि जमीनदार जे आहेत यांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे बचतीचे प्रमाण देखील जास्त असते. हेच लोक बचत करतात. लोकांची बचत करण्याची क्षमता ही समाजाची निव्वळ उत्पन्न आहे. त्यावर बचती अवलंबून असतात. उत्पादन आधिक्य यावरून ठरत असते. म्हणजे नफ्याचा दर आणि मजुरीचा दर यावरून भांडवल आधिक्य ठरताना दिसून येते. जोपर्यंत नफ्याचा दर हा धन आहे तोपर्यंत भांडवल निर्मिती होते. समजा कृषी क्षेत्रात सुधारणा झाली तर उत्पादकता वाढते. तेव्हा उत्पादन वाढून किमती कमी होतात. त्यामुळे वेतन कमी होते, नफा वाढतो. त्यामुळे बचती देखील वाढतात, भांडवल संचय वाढतो. यामुळे श्रमाची मागणी वाढेल व वेतन वाढते व नफा कमी होतो. वेतन वाढताना लोकसंख्या वाढ ही महत्वाची ठरते. म्हणजेच अन्नधान्याची मागणी ही लोकसंख्या वाढीमुळे वाढते. मागणी वाढल्यामुळे किमती वाढतात. किमती वाढल्यामुळे वेतन वाढते आणि शेवटी
भांडवलदार किंवा जमीनदारांचा नफा हा कमी होतो. ज्याप्रमाणे नफ्याचा दर हा भांडवल संचयावर परिणाम करतो त्याचप्रमाणे वेतनही भांडवल संचयावर परिणाम करतो. भांडवलदार व मजूर यांचे उत्पन्न हे वेतनावर अवलंबून असते. समजा अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर वेतनामध्ये वाढ होते. नंतर अन्नधान्याची मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे कमी उत्पादकता असलेली जमीन मानवाच्या अन्नधान्याच्या पूर्ततेसाठी लागवडीखाली आणली जाते. यासाठी श्रमिकांची मागणी पुन्हा वाढते. पुन्हा वेतन वाढतो व नफा कमी होतो. यामुळे भांडवल संचय हा कमी होतो. म्हणजेच वेतन व नफा यात व्यस्त संबंध आहे. मजुरी व भांडवल संचय यात ही व्यस्त संबंध असताना दिसून येतो. भांडवल संचयासाठी नफा दर व वेतन हे महत्वाचे घटक आहेत. यापेक्षा काही वेगळे स्रोतही भांडवल संचयासाठी सांगितलेले दिसून येतात. रिकार्डो यांच्या मते आर्थिक विकास हा उत्पादन आणि उपभोग यातील फरकावर अवलंबून असतो. आर्थिक विकास हा उत्पन्न आणि उपभोग यातील अंतरावर जास्त असतो. म्हणजे हे अंतर जेवढे जास्त असते तेवढे भांडवल संचयाची प्रक्रियाही वाढते. उत्पादन वाढवायचे असेल तर श्रमिकांची उत्पादकता वाढवणे महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी तांत्रिक बदल किंवा प्रगतीचा आधार घ्यावा लागतो. जर तांत्रिक प्रगतीचा वापर केला तर बेरोजगारांची संख्या वाढेल. म्हणून रिकार्डो यांनी याचे समर्थन केलेले नाही. त्यांनी तंत्रज्ञान प्रगती किंवा तंत्रज्ञान हे स्थिर असते असे गृहीत धरले दिसून येते. भांडवल संचयासाठी कर मित्रांनो, काही व्यत्ययामुळे या ठिकाणी आपल्याला अडथळा निर्माण झाला होता. तर भांडवल संचयाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया उत्पन्न आणि उपभोग आणि उत्पादन यातील फरकावरती अवलंबून असताना दिसून येतो. भांडवल संचयासाठी कर हा एक अतिशय महत्वाचा घटक म्हणून रिकार्डो यांनी प्रतिपादन केलेले दिसून येते. भांडवलदार, भूमिपती व मजूर यांच्यावर कर लावला पाहिजे. यावरून भांडवल संचय निर्माण होईल. परंतु मजुरांवरती कर हा कमी लादला पाहिजे, कारण त्यांच्या उत्पन्न कमी असते. त्यामुळे त्यांच्या बचती करण्याच्या क्षमता देखील कमी होतात. यामुळे कराचेही समर्थन रिकार्डो यांनी मुक्तपणे केलेले दिसून येत नाही. मुक्त व्यापाराच्या समर्थनार्थ रिकार्डो यांचे मत होते. किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुक्त व्यापार धोरण अवलंबणे आवश्यक आहे. कमी पडलेल्या मालाची आयात करावी जेणेकरून किमती वाढणार नाहीत, असे मत रिकार्डो यांनी व्यापार विषयक मांडलेले दिसून येतात. रिकार्डो यांच्या आर्थिक सिद्धांतामध्ये स्थैतिक अवस्थेबद्दल किंवा आर्थिक विकासाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत याबद्दल देखील विश्लेषण दिलेले दिसून येते. देशाचा आर्थिक विकास होत असतानाही नफ्याचा दर कमी होत जाईल व शेवटी स्थैतिक अवस्था प्राप्त होईल. कारण नफ्याचा दर हा भांडवल संचय वाढला की उत्पादन वाढते, उत्पादन वाढला की रोजगार वाढेल, रोजगार वाढला की वेतन निधीमध्ये देखील वाढ होईल, लोकसंख्येचा आकार वाढेल, अन्नधान्याची मागणी वाढेल, किमती वाढतील. यामुळे नापीक किंवा कमी उत्पादकता असणारी जमीन लागवडीखाली आणली जाईल. अधिकची जमीन लागवडीखाली आणल्यामुळे श्रमिकांची किंवा मजुरांची मागणी देखील वाढते. यामुळे खंडामध्ये वाढ होईल, नफ्याचा दर कमी होईल आणि भांडवल संचय कमी होत जाईल. मित्रांनो, या प्रकारे आपण रिकार्डो यांचे आर्थिक विचार अभ्यासले. या सिद्धांतावरती काही प्रमाणात टीका देखील होत असताना दिसून येतात. यांचाही देखील आपण आढावा थोडक्यात घेणार आहोत. या वेगवेगळ्या टीकांपैकी सर्वात महत्वाची जी टीका केली जाते ती म्हणजे तांत्रिक प्रगती ही स्थिर असते असे रिकार्डो यांनी गृहीत धरले आहे. परंतु हे चुकीचे आहे.
जर उत्पादकता वाढवायची असेल तर तांत्रिक प्रगती करणे महत्वाची ठरते. दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे रिकार्डो यांनी व्याजाकडे दुर्लक्ष केले आहे. याचा समावेश त्यांनी नफ्यामध्येच केलेला दिसून येतो. परंतु टीकाकारांच्या मते व्याजाचा आणि नफ्याचा जो विचार आहे तो वेगवेगळा करणे आवश्यक आहे. यामध्ये रिकार्डो यांनी बचती फक्त भांडवलदार किंवा भूमिपतीच करतात असे गृहीत धरले आहे. परंतु मध्यमवर्गीय ही बचत हा अधिक प्रमाणामध्ये करतो याकडे रिकार्डो यांनी दुर्लक्ष केले दिसून येते. भांडवल श्रम गुणोत्तर स्थिर आहे असे देखील म्हणणे चुकीचे ठरते. स्थैतिक अवस्थेची संकल्पना ही अर्थतज्ञांच्या मते निरर्थक वाटते. पुढची जी टीका आहे ती टीका म्हणजे आज लोकसंख्या वाढत आहे, वेतनही वाढत आहे असे दिसते. रिकार्डोने या उलट गृहीत धरले दिसून येते. तसेच रिकार्डो यांनी निरहस्तक्षेपाचे धोरण गृहीत धरले आहे, तेही व्यावहारिक ठरत नाही. अल्पविकसित देशात सरकारची भूमिका महत्वाची असते, म्हणून सरकारचा हस्तक्षेप हा महत्वपूर्ण ठरतो. आर्थिक वृद्धाचा सिद्धांत हा फक्त वितरणाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. या प्रकारे रिकार्डो यांच्या आर्थिक विचाराच्या सिद्धांतावर टीका होतात. परंतु रिकार्डो यांचा आर्थिक विचाराचा सिद्धांत हा विकसनशील देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो, कारण या ठिकाणी भूमी म्हणजेच पर्यायाने शेती हा घटक किंवा कृषी क्षेत्र अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. यामुळे आर्थिक विचारांच्या सिद्धांतामध्ये अल्पविकसित देशांच्या दृष्टिकोनातून रिकार्डो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत महत्वपूर्ण ठरतो. ठीक आहे मित्रांनो, आज या ठिकाणी थांबू आपण. रिकार्डो यांचा सिद्धांत अभ्यासण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रिकार्डो यांचा सिद्धांत सविस्तरपणे आपल्याला अभ्यासण्यासाठी अपलोड करत आहे. तरी अभ्यासासाठी त्याचाही उपयोग करण्यात यावा. धन्यवाद.